थायरॉइडच्या लोकांना, आता महिलांना ठीक आहे, गड्यांना काय झालं, पुरुषांना काय झालं थायरॉइड व्हायला, मला हेच कळत नाही. थायरॉइड म्हणजे काय सांगा बरं, काय थायरॉइड म्हणजे काय माहिती आहे? ग्रंथी अनबॅलन्स होतात. पण कशामुळे होतात? शरीरात उष्णता वाढल्यामुळे. प्रत्येक स्त्रीला, जवळपास 90% स्त्रियांना हा उष्णतेचा त्रास असतोच असतो. उष्णतेचा त्रास असतोच. कारण उष्णता असल्याशिवाय सुद्धा महिलांना जे मासिक धर्म आहेत ना ते व्यवस्थित होत नाही. उष्णता कमी असणाऱ्या महिलांना सुद्धा मासिक धर्म वेळेत होत नाही आणि उष्णता जास्त असणाऱ्या महिलांना सुद्धा मासिक धर्म व्यवस्थित होत नाही. म्हणून ती हीट एक असते आणि हीट मेंटेन ठेवणं हे प्रत्येक स्त्रीला, आणि त्यामुळे हीट हे राहते प्रत्येक स्त्रीला. प्रत्येक स्त्रीला, माता भगिनीला माझ्या काय असते माहिती आहे? अनामिक भीती, कुठल्या तरी कारणाची, कुठल्या तरी गोष्टी, कुणाचं कोणतरी मेलं की हिला धडकी भरली, कुठेतरी ऍक्सिडेंट झाला असं कळलं की हृदयाची धडधड वाढलीच. ते होतंय का नाही सांगा बरं? हा काय रोग आहे का? हा रोग नाही आहे. मी पाया पडतो म्हणून म्हणलं, बिनकारणाचे आजार घ्यायची सवय तुम्हाला लागलेली आहे, ती आजपासून बंद करायचं. मी सगळ्या गोष्टी खऱ्या सांगतो, सत्य सांगतो. हा, म्हणून मला सुद्धा कार्यक्रम असतात काय काय वेळेला लोकांना काय आवडत नसते खरं सांगितलेलं, अशा पण काही गोष्टी असतात त्यांचं त्यांच्या बरोबर. पण मला जे सांगायचं आहे ते 100% सत्य आहे. म्हणून उष्णता ही प्रत्येक महिलेला असते. हृदयाची धडधड वाढणे, अनामिक भीती वाटणे आणि ह्यातून महिला डिप्रेशन मध्ये जाणे हे बऱ्यापैकी होत राहतं. तर पाया पडतो, हा कुठला आजार नाही. त्यामुळं, कारण काय होतं, महिला डिप्रेशन मध्ये का जाते? तिला वाटते की काय नेमकं मला काय झालंय, काय समजतच नाही, काय झालंय मला, आणि ती कन्फ्यूज अवस्थेत राहते. आणि अशा वेळेस मग तिला वाटायला लागते की आयुष्यात काय अर्थ राहिला नाही, मुलं माझं ऐकतच नाही, नवरा असाच वागतोय, तसंच वागतोय, ते नवऱ्याच बहुतेक बाहेर कुठेतरी असंच आहे. तर हे पाया पडतो, असलं काही करू नका. यात विनाकारण तुम्ही संसार तुमचा उद्ध्वस्त करून बसा. आणि माझ्या मित्रांना सुद्धा, पुरुष मंडळींना विनंती करतो, हो का, आपल्या बायकोला जर हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना, अशा गोष्टी हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना होत असतात, त्यावेळेस तुम्ही फक्त तिला औषधांपेक्षा धीर द्या, आधार द्या. तीच अपेक्षा असते त्यांची, बाकीची काही अपेक्षा नसते. तुम्ही म्हटलात ना काय होत नाही, हार्मोन्समुळे होतंय, मी आहे तुझ्यासोबत, ग बस, असू दे, मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेते, काय झालं तर मी बघतो, असं फक्त आधार देत राहावा. तेव्हा 15 वर्षाचा काळ असतो बरं का. जसं वयात येण्याचा काळ 15 वर्षाचा असतो, तसं वयातून जाणारा काळ सुद्धा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात 15 वर्षाचा असतो. ते 15 वर्षानंतर हळूहळू ऑटोमॅटिक निघून जात आहे, औषध नाही घेतलं तरी. पण ह्या 15 वर्षामध्ये जर तुम्ही औषधाची सवय लावून घेतात तर आयुष्यभर मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त औषधं खायला लागतात. आणि खरंच मित्रांना पाया पडतो की तुम्ही फक्त आपल्या बायकोला समजून घेणे, तुमच्या घरात कुणी असेल म्हणजे त्यांना समजून घ्या. बायकोला तर समजून घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही या गोष्टीला. भावाने ऐकणे, वडिलांनी ऐकणे आणि नवऱ्याने ऐकणे यात फरक आहे का नाही? सगळ्याच गोष्टी नका ऐकू. 10तली एक ऐकली तर त्या बाईला 10 तिचं बळ येते, हे लक्षात ठेवा. तिला धाडस येते. नाहीतर पुरुष मंडळींचं कसं असते, काय अलीकडे बायको माझी जरा भयासारखंच वागायला, सांगतोय मित्राला, त्याला तेच पाहिजे असते. तुमच्या दुःखाशी त्याला काही देणं घेणं नसतंय. हा, तुम्ही गाडी घेतली त्या लगेच पोटात दुखायला लागते, ते लगेच सांगते. बघा, किती जवळचा मित्र असू दे, लगेच म्हणते हप्त्यावर घेतली असेल, काय परवाच माझ्याकडे मागत होता पैसे, आता ही जी गाडी बघा एक दिवस बँक मोडून देते का नाही, ते सगळ्या गावभर जाहिराती करते. आणि तुम्हाला पण सांगतो, मैत्रिणी बित्रिणी हे सगळ्या बास करायच्या. तुम्हाला वाटेल काय, तुम्ही फक्त आज जायचं. आता इथं ऐकलं एवढ्याने, तुम्हाला जर मैत्रिणीची परीक्षा घ्यायची असली का नाही, जायचं आणि म्हणायचं, काय बाई काल बसणं माझा एक डोळा दुखतोय बघ. ती म्हणते 8 दिवस झालं माझं दोन्ही दुखायला लागले. ती तिचं दुःख सांगते, तुम्ही तुमचं दुःख सांगत असताय. तिलाही दुःख सांगायचं असते आणि दोघींनाही एकमेकीच्या, तिचं 8 दिवस न 10 दिवस दुखलं, तुम्हाला काय दुःख आहे का तिचं? तसं तुमचं कालपासून दुखलं, तिलाही दुःख नाही. बघा तुम्ही करून. तर हे विनंती करतो, आपलं दुःख कुठल्याही मैत्रिणीजवळ मांडू नका. आजपर्यंत रेकॉर्ड आहे, विश्व रेकॉर्ड आहे की ज्या ज्या मैत्रिणीला तुम्ही दुःख सांगितलं तिनं तुमचा फायदाच घेतलाय. तिनं तुमचा फायदाच घेतलाय. कुणी असू दे, आपल्यात पण आम्हाला लय हौस असते बघा, मित्राला सांगत बसायचं, काय यार काय आयुष्यात अर्थ राहिला नाही, राम राहिला नाही, मर जा की मग.
बघू बरं ते जमतंय का? काय नाही, त्याच्यात तर आयुष्यात कुठं राम बी नसते, लक्ष्मण पण नसते, त्याच्याही आयुष्यात काय नसते. हे प्रत्येक जणाचं फक्त दुःख सांगायचं असते. प्रत्येकाला वाटतंय की मलाच दुःख मोठं आहे, म्हणून तुम्हाला मी दोघांनाही सांगतो की माफ करा, पण स्वतःच दुःख मोठं समजू नका. तुम्ही जर मोठं समजायला लागलं तर खरंच मोठं होत राहते. तुम्ही ज्या गोष्टीची, एखाद्या मैत्रिणीची आठवण काढली, बहिणीची आठवण काढली, राहू दे ती यायची, कमीत कमी फोन तरी येतो का नाही तिचा? मित्राची आठवण काढली, फोन तरी येतो की नाही? नाही काय येतोय ना? मग आठवण कुणाची काढायची? चांगल्याची काढावी का वाईटाची? तुम्ही दुःखाची आठवण काढताय, तुम्ही आजारांची आठवण काढत बसताय. मला काय कुठला, मला कॅन्सर एवढं व्हायला नको, म्हणजे तुम्ही रोज कॅन्सरची आठवण काढताय. मग एक दिवस येतोय, म्हणून कुठल्याही आजाराची आठवण काढू नका. काढायची आहे तोडकर संजीवनीची आठवण काढा. एकच लक्षात ठेवायचं, असं काय झालं तोडकर संजीवनी आहे म्हणायचं, विसरून जायचं सगळं. आम्ही आहोत तुमच्यासोबत. अहो निसर्गानं भरभरून दिलंय. आता मगापासून सांगितलं, काय खर्च आहे सांगा बरं. हे थायरॉइड नारळीची मुळी घ्यायची. नारळीचं झाड इकडे आहे का तुमच्या इकडे? त्याला बघा पांढऱ्या मुळ्या असतात बघा खालच्या बाजूला, असतात की नाही? थोडा जवळ एक बोटाच्या 2 पेऱ्यात त्या 4 मुळ्या घ्यायच्या, तांब्यावर पाण्यात टाकायचं, कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं, गडगड गडगड करायचं, थुंकून टाकायचं. 2 महिने, एकही दिवस न थांबता 2 महिने करायचं. सकाळी उठल्याबरोबर बघा 2 महिन्यात थायरॉइड गायब. 2 महिन्यात गायब करून तर बघा. ते वजन वाढलं म्हणजे थायरॉइड वाढलं नाही. बऱ्याच महिलांचं वजन कमी झालं म्हणजे थायरॉइड झाला म्हणतात. बरीच म्हणतात वजन वाढलं म्हणजे नेमकी लक्षणं सांगा की थायरॉइडची काय आहे. थायरॉइडचं लक्षण माहित नाही. गाठी येतात का? येतात. खूप आता बऱ्याच महिलांना गाठी येतात. मानसिकताच, डोक्यात मानसिकता, माझं सुजलंय काय, मला गाठ यायला लागली का, दाबून दाबून गाठ आणते, दाबून दाबून ग्रंथी पाक फुडूनच टाकते. काही होत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पाया पडतो, ते काही नाही. तुम्ही फक्त बिंदास्त राहा, आयुष्यात जगा. काही झालं तरी पुरुष मंडळींना फार असते बघा, जायचं. आता काय पहिल्यासारखं आयुष्यात काय राहिलंच नाही हो. पहिल्यासारखं काय संसारात माझ्या सूट घेता येत नाही, अमुक नाही तमुक नाही, लय असतं. आणि अशाला लय पैसे खर्च करतात ती माणसं. साधायला सांगतो, सकाळी उठल्याबरोबर 1 चमचा पांढरे तेल खायचे आणि अशोकाच्या पानांचा काढा करून प्यायचा. 21 दिवसामध्ये कार्यक्रम मला सांगायचं, तुम्ही फोन करून सांगाल मला, साहेब एकदम कॉन्फिडन्स वाढलाय. बघा महिलांना, माता भगिनींना कंबरदुखी गुडघेदुखीचा त्रास असेल, महिलांच्या मध्ये कंबरदुखी एक जास्त असते, तर त्यांनी खसखस खायची. रोज रात्री जेवण झाले की 1 चमचा खसखस खायची. भाजून खाऊ का तळून खाऊ मला विचारणार, कसंही खावं बरं खावं. नाहीतर की माणसाने लय सवय असतो, तूप खायला सांगितलं गाईचं खाऊ का म्हशीचं खाऊ, अरे कुणाचं तरी खा, शंका न घेता खा. बरोबर आहे का नाही? आता गाईचं म्हणलं ना, हा गीर गाईचं खायचं, मग जर्सी गाईचं खायचं. म्हशीचं खायचं म्हणलं तर ते गवळाट चालते का साधी खडकीच पाहिजे. मग आम्ही काय सांगत बसायचं सांगा. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. असलं काही करू नका, विनंती करतो. हे सगळं डोक्यातनं काढायचं.